हनुमानांनी पंचमुखी अवतार का धारण केला हे तुम्हाला माहितीये का? तर राम आणि रावणाचं युद्ध संपत आलं होतं आणि रावणाला आता स्वतःचा पराभव समोर दिसू लागला. तेव्हा त्याने त्याचा भाऊ अहिरावण याला बोलवलं. अहिरावण तंत्रमंत्राचा जाणता आणि आई भवानीचा भक्त होता. ही गोष्ट जेव्हा बिभीषणाला समजली तेव्हा त्यांनी राम आणि लक्ष्मणाच्या सुरक्षेची जबाबदारी हनुमानावरती सोपवली. हनुमानांनी राम आणि लक्ष्मण राहत असलेल्या झोपडीभोवती एक सुरक्षा कवच निर्माण केलं. अहिरावण आणि महिरावण राम लक्ष्मणाचं अपहरण करण्यासाठी तिथे आले, पण हनुमानांनी निर्माण केलेलं सुरक्षा कवच ओलांडणं त्यांच्यासाठी शक्य नव्हतं. म्हणून महिरावणानं बिभीषणाचं रूप धारण केलं आणि त्या झोपडीमध्ये प्रवेश केला. त्याने त्या दोघांचं अपहरण केलं आणि त्यांना घेऊन पाताळामध्ये गेला. हनुमान त्यांना शोधत शोधत पाताळापर्यंत येऊन पोहोचले. तेव्हा त्यांनी पाहिलं की अहिरावणाने आई भवानीसाठी 5 दिवे 5 दिशांना लावून ठेवलेले आहेत. त्यांनी आई भवानीची प्रार्थना केली आणि भवानी देवीने प्रसन्न होऊन सांगितलं की हे 5ही दिवे एकत्र विझवले तरच या भयंकर राक्षसाचा वध करणं शक्य आहे. म्हणून हनुमानांनी पंचमुखी अवतार धारण केला. हनुमान मुख पूर्वेला, गरुड मुख पश्चिमेला, वराह मुख उत्तरेस, नरसिंह रूप दक्षिणेला आणि हायगिरीव मुख आकाशाकडे होते. अशा प्रकारे आपल्या 5ही मुखांनी त्यांनी 5 दिशांना लावलेले दिवे विझवले आणि त्या राक्षसाचा वध केला.